ओके. कसला आवाज आला का तुम्हाला आता? का नाही आला? आला ना. काय रेकॉर्डेडचं ना? बघा, फॉलोविंग ट्रान्झॅक्शन. आता या ठिकाणी काय सांगितले बघा त्यांनी आपल्याला, की आपल्याला 2 अकाउंट काय करायचे, बॅलन्स करायचे, म्हणजे टॅली करायचे. तर हितपर्यंत आपण आलो होतो बरोबर ना? हे पाहिलं होतं काहीतरी मला वाटतं अनुपम, बरोबर ना? हे झालंय ना आपलं? एकच मिनिट. आणि इल्युस्ट्रेशन नंबर 9 पर्यंत झाले ना आपलं? नाही सर, 9वा प्रॉब्लेम राहिलाय आपला. राहिलंय का? हो. ओके, एकच मिनिट. वन 10. हा प्रॉब्लेम राहिला होता ना, क्रेडिट बॅलन्स. म्हणजे जर क्रेडिट बॅलन्स, आता क्रेडिट बॅलन्स कशाला म्हणतो हे माहिती का तुम्हाला? आपण याच्या आधी मी तुम्हाला क्लिअर करून सांगितली होती कन्सेप्ट, की क्रेडिट बॅलन्स कशाला म्हणायचं. हो सर. की क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड अँड बॅलन्सिंग फिगर शोन ऑन विच साइड? डेबिट और क्रेडिट? डेबिट साइड. व्हेरी गुड. डेबिट साइड, इट्स कॉल्ड डेबिट क्रेडिट बॅलन्स. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले पहा. बघा, क्रेडिट बॅलन्स, क्रेडिट इफ द टोटल ऑफ क्रेडिट साइड, म्हणजे क्रेडिट साइडची टोटल ऑफ अकाउंट इज मोर दॅन डेबिट साइड, म्हणजे डेबिट साइड पेक्षा मोठी असेल, इट इंडिकेट क्रेडिट बॅलन्स, म्हणजे तो काय आहे? क्रेडिट बॅलन्स आहे. आणि या ठिकाणी बघा एक ट्रान्झॅक्शन दिले त्यांनी, ब्रॉड गुड्स फ्रॉम अनुपम ₹8,000. एंट्री काय होते? परचेस अकाउंट डेबिट टू अनुपम. एंट्री काय होईल ट्रान्झॅक्शनची? परचेस अकाउंट डेबिट टू अनुपम 8,000. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे गुड्स रिटर्न टू अनुपम ₹7,000. म्हणजे आपण परचेस केलेला रिटर्न केला. म्हणजेच काय, हा कोणता रिटर्न आहे? परचेस रिटर्न आहे का सेल्स रिटर्न आहे? परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आहे. व्हेरी गुड. पहा, परचेसला डेबिट दिलं, परचेस रिटर्नला काय देईल? क्रेडिट. जनरल एंट्री मध्ये आपण क्रेडिट. डेबिट. क्रेडिट देणार परचेस. क्रेडिट. हा, त्यामुळे एंट्री काय होईल बघा, रिटर्न कोणाला केला? ज्याच्याकडून घेतला होता. पहिल्यांदा अनुपम कडून परचेस केलता, आता त्याला रिटर्न केला, म्हणून अनुपम अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट 700 अशी ही एंट्री होईल. आता नंबर 3rd ट्रान्झॅक्शन आहे कॅश पेड टू अनुपम ₹7,000. कॅश पेड केली अनुपमला. आता कॅश आपल्याकडून गेली, अनुपमला गेली, अनुपम अकाउंट डेबिट टू कॅश, अशा प्रकारचे ते ट्रान्झॅक्शनची एंट्री होईल. आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये एकच मिनिट, आपल्याला ज्या वेळेस आपण अनुपम अकाउंट तयार करू, तर बघा फर्स्ट एंट्री मध्ये अनुपमला आपण काय दिले? क्रेडिट. क्रेडिट. आणि मग अनुपम अकाउंटच्या क्रेडिट साइडला ज्याला डेबिट दिले त्याचं नाव लिहिणार. कशाला डेबिट दिले? परचेस अकाउंट. परचेसला. आणि अमाऊंट परचेसची लिहिणार. आणि तेच केले बघा या ठिकाणी. अनुपमच्या क्रेडिटला बाय परचेस लिहिले. बाय परचेस 8,000. कळतंय ना सर्वांना? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये पहा, अनुपम अकाउंटला काय दिले आपण? डेबिट. डेबिट. सो अनुपम अकाउंटच्या डेबिट साइडला ज्या अकाउंटला एंट्रीमध्ये क्रेडिट आहे त्याचं नाव लिहिणार. कशाला क्रेडिट आहे? परचेस रिटर्नला. व्हेरी गुड. परचेस रिटर्नला क्रेडिट आहे, म्हणून अनुपमच्या क्रेडिट्सला आपण काय लिहिणार? टू परचेस रिटर्न. बा, सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये काय लिहिले? टू परचेस रिटर्न 700. हा, परचेस रिटर्न अकाउंट 700. क्लिअर झालं सर्वांना इथपर्यंत? हो सर.
ओके. आणि नंबर थर्ड ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय केलेलं आहे की अनुपम अकाउंट डेबिट टू कॅश. अनुपम अकाउंटला डेबिट दिले म्हणजे अनुपमच्या डेबिटला ज्या अकाउंटला क्रेडिट दिले त्या अकाउंटचं नाव लिहिणार. कोणाला क्रेडिट दिले एंट्री मध्ये? कॅश अकाउंटला. कॅश अकाउंटला क्रेडिट दिले. व्हेरी गुड. तर कॅश अकाउंटला क्रेडिट देणार म्हणून एंट्री काय केली पहा आपण. रेकॉर्ड काय केले? टू कॅश अकाउंट लिहिले बघा या ठिकाणी आणि अमाऊंट लिहिली 7,000. आणि ज्यावेळेस आपण अकाउंट क्लोज करू त्यावेळेस या ठिकाणी लक्ष द्यायचंय की क्लोज करत असताना एकच मिनिट क्लोज करत असताना डेबिट साइड टोटल इज मोर दॅन क्रेडिट साइड का क्रेडिट साइड टोटल इज मोर दॅन डेबिट साइड? पहा इथं बघा 7,700 म्हणजे हे 7,700 ती टोटल आणि इकडे 8,000 आहे. क्रेडिट साइड मोठी आहे. कोणती मोठी? ही बॅलन्सिंग फिगर. याचा विचार लगेच करू नका तुम्ही. ही जी आहे ती बॅलन्सिंग फिगर आहे. इकडे या दोनच अमाऊंट आहेत आणि इकडे एक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले म्हणजे आपले टोटल 3 ट्रान्झॅक्शन होते. 1 2 आणि 3 ट्रान्झॅक्शन अशा पद्धतीने आपण रेकॉर्ड केलेत. तर क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड म्हणून क्रेडिट साइडची टोटल आपण 8,000 रुपये घेतली या ठिकाणी. दिसतंय ना सर्वांना? हो सर. ओके. 8,000 क्रेडिटची टोटल मोठी आहे तीच डेबिटला लिहिली 8,000 आणि त्यातून 700 आणि 7,000 असे टोटल किती? 7,700 जर वजा केले 8,000 मधनं तर बॅलन्सिंग फिगर किती राहते? 300. 300. ही आपल्याला दिसते डेबिट साइडला. त्याला नाव दिले टू बॅलन्स क्रेडिट डाऊन कॅरीड डाऊन. ही डेबिट साइडला दिसते पण बॅलन्स कोणता आहे अकाउंटचा? तो हे जे अनुपम अकाउंट तयार केले क्रेडिट साइड. क्रेडिट बॅलन्स आहे कारण की क्रेडिट साइड मोठी म्हणून डेबिटला लिहिली आणि बॅलन्सिंग फिगर डेबिटला दिसते. मग आता ही क्लोजिंगची पुढच्या महिन्यात नेक्स्ट मंथला आपण फेब्रुवारी मंथ मध्ये 1 फेब्रुवारीला इथं कुठं ट्रान्सफर करणार? हिला अपोजिट साइड. क्रेडिट. हा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 300. अशा पद्धतीने क्रेडिट बॅलन्स आपण क्लोज करणार किंवा क्रेडिट बॅलन्सचं लेजर कसं करायचं ते बघितलं. आता या ठिकाणी आपल्याला एक इलिस्ट्रेशन नंबर 10 आहे. फॉलोइंग इज द ट्रान्झॅक्शन टूक प्लेस बिटवीन आशा. थांबा एकच मिनिट मला तिकडे जाऊ दे. इथं सॉल्व्ह नाही करायचं ते आपल्याला. एकच मिनिट इथं सॉल्व्ह करायचं. हा. फॉलोइंग इज द ट्रान्झॅक्शन टूक प्लेस बिटवीन Abha and Nabha. Prepare Abha's account in the books of Nabha and Nabha's account in the books of Abha. गंमत काय आहे की 2 अकाउंट तयार करायचे आहेत आपल्याला. एक म्हणजे नभा अकाउंट तयार करायचंय. नभाच्या पुस्तकात आपण नभा अकाउंट तयार करायचं नाही. कोणाच्या पुस्तकात तयार करायचंय नभा? आभाच्या. आणि आभाच्या पुस्तकात नभा अकाउंट तयार करायचंय आणि ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. आता ट्रान्झॅक्शनच्या 2 जनरल एंट्री दोघांच्या पुस्तकात आपल्याला कराव्या लागतील म्हणजे एका ट्रान्झॅक्शनच्या 2 जनरल एंट्रीज होत्या. बघा मी ट्रान्झॅक्शन वाचतो, तुम्हाला जमतंय का पहा. आभा ओन टू नभा ₹22,000. आभाने काय केलेत? नभाकडून काय घेतलेले? 22,000 घेतलेले आहेत. एंट्री काय होईल? आभाने नभाकडून घेतलेत. ओन टू नभा म्हटले बरोबर ना? एंट्री काय होईल? कोण सांगते? कॅश आली आभाकडे. कॅश आली. कॅशला काय कॅश देणार? अकाउंट डेबिट टू नभा. व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू नभा. ओके. आणि ह्याच्या पुस्तकात जर आपण नभाच्या पुस्तकात एंट्री करायची म्हणली की नभाकडून कॅश गेली कोणाला? आभाला. आभा अकाउंट डेबिट टू काय होईल? कॅश अकाउंट. कॅश अकाउंट अशी एंट्री होईल. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची. आभाला पैसे काय आहे? देणं आहे. बरोबर ना? आभाला पैसे कोणाला देणे? नभाला. कारण पैसे घेतलेत म्हणजे आभाच्या दृष्टिकोनातून नभा कोणी क्रेडिटर आहे का डेटर आहे? पैसे देणे म्हटल्यावर क्रेडिटर बरोबर. आणि नभाच्या दृष्टिकोनातून आभा कोण आहे? तिच्याकडून पैसे डेटर्स आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हो सर. ओके. आता काय आहे इन द बुक्स ऑफ नभा? आता हे जे फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे
हे काय परचेसचं किंवा सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे. त्यांनी काय केलंय, या ट्रान्झॅक्शनचा जो आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आभा काय थोडक्यात क्रेडिटर्स आहे आणि नभा काय डेटर्स आहे. तर या ठिकाणी त्यांनी काय लिहिलंय की सुरुवातीला व्यवहार जो झालाय बॅलन्स ओपनिंगने झाला, म्हणजे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिलेले 22,000 रुपये घेतलेत, पैसे आलेले आहेत आभाकडे, म्हणून आभाच्या पुस्तकात डेबिट साइडला टू कॅश न लिहिता, बघा टू कॅश न लिहिता काय लिहिलेले, बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिलेले 22,000 रुपये. एवढाच फरक आहे, म्हणजे इथंच तुमचं फक्त हे होऊ शकतं. आणि पुढं एकच मिनिट, हा पुढचं अकाउंट नेक्स्ट पेजवर आहे, वेट, इथं ओके, इथं पहा या ठिकाणी इन द बुक्स ऑफ आभामध्ये बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे 22,000, एवढंच फक्त आपल्याला करायचंय. आणि तेच केले त्यांनी. फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते नभा अकाउंट्स मध्ये बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, कारण की ही लॅबिलिटी हिची 22,000 रुपये, आणि इकडं काय आहे आबाच्या पुस्तकात टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 22,000 रुपये, एवढंच केलेलं आहे ट्रान्झॅक्शनचं. खरं ट्रान्झॅक्शन नंबर 2 जे आहे तिथनं आपल्याला सुरू होणार आहे. नभा रिसिव्ड ₹16,000 ऑन अकाउंट फ्रॉम आभा. बघा, नभाला रिसिव्ड झालेत, कोणाला झालेत, नभाला रिसिव्ड झालेत 16,000 रुपये, कोणाकडून, आभाकडून. आता मला सांगा, जर नभाच्या पुस्तकात जर एंट्री करायची म्हणलं, तिला पैसे भेटलेत, एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू आभा अकाउंट. व्हेरी गुड, कॅश अकाउंट डेबिट टू आभा अकाउंट, ही नभाच्या पुस्तकात एंट्री झाली. आणि आभाच्या पुस्तकात पैसे गेलेत कारण की हिला द्यावे लागलेत, एंट्री काय होईल, नभा अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड, नभा अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट, बरोबर. आता फर्स्ट आपण ही पुस्तक कोणाच्या अकाउंट, नभाच्या ह्याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. तर पहा, नभा, सॉरी इथे थोडेसे होते, पहा नभाच्या पुस्तकात आपण एंट्री करत असताना, नभाच्या पुस्तकात एंट्री करत असताना एंट्री काय केली, पैसे आलेत, बरोबर ना. हो सर. नभाच्या पुस्तकात आपण आभाला क्रेडिट, आभाचा अकाउंट तयार करतो, म्हणजे आभा अकाउंटच्या क्रेडिट साइडला, आभा अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय लिहावं लागेल, ज्याला डेबिट दिले त्याला बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. किती रुपये, 16,000 रुपये, 16,000 रुपये. आणि नभा अकाउंट मध्ये बघा, नभा अकाउंट मध्ये डेबिट साइडला, नभा अकाउंट मध्ये डेबिट साइडला काय लिहावं लागेल, टू कॅश अकाउंट. आणि तेच केले बघा, टू कॅश अकाउंट 16,000 रुपये दिसतंय, टू कॅश हो अकाउंट 16,000 रुपये. ओके, सेकंड ट्रान्झॅक्शन समजलं का सर्वांना मी काय केलं, हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट, आभा ब्रॉड गुड्स फ्रॉम नभा. आभाने गुड्स ब्रॉड, ब्रॉड म्हणजे काय केलंय, कोण सांगते, परचेस का सेल्स रे, परचेस केलाय, बरोबर. म्हणजे आभाच्या पुस्तकात, आभाच्या पुस्तकात जर एंट्री करायची म्हटली तर एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट होईल ना. हो, परचेस अकाउंट डेबिट टू, आता इथे कॅश किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, नाव दिलंय नभाचं, बरोबर ना, टू नभा, टू नभा अशी एंट्री होईल, बरोबर का. हो सर. ओके. आणि विरुद्ध कोणाच्या, नभाच्या पुस्तकात नभाने माल विकलाय, कोणाला विकलाय, आभाला विकलाय, एंट्री काय होईल, आभा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. व्हेरी गुड, आभा टू सेल्स, आभा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होईल. आता लक्ष द्या, आता आपल्याला या ठिकाणी कोणाच्या पुस्तकात करायचे, नभाच्या पुस्तकात आभा अकाउंट मध्ये एंट्री करायची. लक्षात घ्या, नभाच्या पुस्तकात आपण नभाची बघा ही एंट्री केली नभाच्या पुस्तकातली, आणि ही आभाच्या पुस्तकातली एंट्री, लक्षात राहू द्या. नभाच्या पुस्तकात आता फर्स्ट पेजवर आहे ना हे, त्यामुळे मी काय करतोय बघा, नभा अकाउंटच्या डेबिट साइडला बघा, नभा अकाउंटच्या
डेबिट साइडला ज्याला क्रेडिट दिलंय त्याचं नाव लिहावं लागेल. बघा, आभा अकाउंटच्या डेबिट साइडला कोणाला क्रेडिट दिलंय? टू सेल्स sales. अकाउंट. हा, To sales. हा, म्हणून आपण काय लिहितोय? टू सेल्स 5,000 रुपये. कळतंय ना? हो हो सर. सर. ओके. हो सर. आणि आता बघा, ही जी एंट्री केली आपण ती आभाच्या पुस्तकात केली, बरोबर? आभाच्या पुस्तकात नभा अकाउंट तयार केले. नभा अकाउंटच्या क्रेडिट साइडला, नभाला काय क्रेडिट आहे, क्रेडिट साइडला ज्याला डेबिट दिले त्याचं नाव लिहावं लागेल. कोणाला डेबिट दिले एंट्री मध्ये? बाय परचेस अकाउंट. व्हेरी गुड. बाय परचेस अकाउंट 5,000. ट्रान्झॅक्शन समजलं सर्वांना आणि रेकॉर्डिंग पण समजलं का? हो सर. ओके. देन नेक्स्ट पहा, आभा पेड टू नभा. बघा, आभा पेड टू नभा 6,000 ऑन अकाउंट ऍट 5% कॅश डिस्काउंट. बघा, 6,000 रुपये पेड केलेत 5% कॅश डिस्काउंटने. कोणी पेड केलेत? आभाने. म्हणजे आभाच्या पुस्तकात जर एंट्री करायची म्हणली आभाच्या पुस्तकात, तर तिला पैसे द्यावे लागलेले आहेत. देत असताना 5% डिस्काउंट भेटलेला आहे, म्हणजे कमी पैसे द्यावे लागलेत. म्हणजे फायदा झालाय का तोटा झालाय तिचा? फायदा. फायदा. फायदा झालाय, बरोबर. कोणाला दिलेत पैसे तिने? नभाला. नभाला दिले. एंट्री काय होईल? ज्याला पैसे दिले त्याला डेबिट द्यावं लागेल. नभा अकाउंट डेबिट, बरोबर. आणि पैसे बघा किती दिलेत? 5% कमी दिलेत. आता नभाला तिला 6,000 रुपये द्यायचे होते. 6,000 रुपये मी लिहितो या ठिकाणी. पैसे तिला कॅश मध्ये द्यावे लागले टू कॅश. किती टक्के? 6,000वर 5% जर काढले तर 10%, 600, 5%, 300, बरोबर ना? 300. हा. 300. तर हो. 5,000 6,000 300 गेले, किती द्यावे लागतील? 5,700. 700. 700. आणि डिस्काउंट भेटला, फायदा झाला. डिस्काउंट किती? 300 रुपये. अशी एंट्री कोणाच्या पुस्तकात होईल? आभाच्या पुस्तकात. आता आपण आभाच्या पुस्तकात म्हणजे इकडं नंबर 2च्या पुस्तकात इथे या. बघा, इन द बुक्स ऑफ आभा. आभामध्ये आपण काय केली एंट्री? तुम्हाला लक्षात येते का? नभा अकाउंट डेबिट. म्हणजे आभामध्ये आपण नभा अकाउंटच्या डेबिट साइडला ज्या ज्या अकाउंटला क्रेडिट दिले त्यांची नावं लिहावी लागतात. कशाला क्रेडिट आहे? कॅश अकाउंट आणि डिस्काउंट अकाउंट. व्हेरी गुड. कॅश अकाउंट आणि डिस्काउंट अकाउंट तेच केले बघा या ठिकाणी. कॅश अकाउंट टू कॅश 5,700 आणि टू डिस्काउंट रिसिव्ड 300 रुपये. कळलं सर्वांना? ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड, लेजर पोस्टिंग कळलं का? आणि आता हे आपण आभाच्या पुस्तकात रेकॉर्डिंग केलं. आता मला नभाच्या पुस्तकात हेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचंय. कोणाच्या पुस्तकात? नभाच्या पुस्तकात. तर पहा, रेकॉर्ड करताना हिने पैसे दिलेले आहेत, हिला काय होणार आहेत? पैसे भेटणार आहेत, बरोबर ना? हो सर. म्हणजे हिचे ऍसेट वाढन, कॅश वाढल, कॅश अकाउंट डेबिट, डेबिट. बरोबर. भेटत असताना 6,000 भेटायचे होते, ते नाही भेटले. किती भेटलेत? 700. किती रुपये कमी भेटले? 300 रुपये. का 300 रुपये. भेटले? डिस्काउंट मुळे कमी भेटले, म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट. डिस्काउंट अकाउंट डेबिट. टू कोणी दिले हे पैसे? आभाने. आभाने दिलेत ना, म्हणून आभा अकाउंट टू आभा अकाउंट. किती? टोटल 6,000 रुपये. आता बघा, हे नभाच्या पुस्तकात इन द बुक्स ऑफ नभा एंट्री मध्ये काय सांगितलंय? आभा अकाउंटला क्रेडिट आहे, म्हणजे आभा अकाउंटच्या क्रेडिट साइडला ज्या ज्या अकाउंटला डेबिट दिले त्यांची नावं लिहावी लागतील. कोणाला डेबिट दिले? कॅश अकाउंट. बरोबर. account. म्हणून काय Discount लिहिणार? account. बाय कॅश अकाउंट 5,700 आणि बाय डिस्काउंट ह्यांनी दिलाय, अलाउड आहे म्हणून डिस्काउंट अलाउड म्हणले 300 रुपये. कळलं 300 ट्रान्झॅक्शन? रुपये. हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट हे झालं. नभा रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय आभा ₹550. नभाला जो गुड्स रिसिव्ड झाला होता तो रिटर्न केलेला आहे. बाय सेल्स रिटर्न. व्हेरी गुड. पहिल्यांदा एक सेल्स गोष्ट रिटर्न. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची की गुड्स कोणी घेतला होता? आभाने घेतला होता, बरोबर. आणि हा आभाने घेतलेला गुड्स काय केलेला आहे?
रिटर्न केलाय म्हणजे आभाच्या पुस्तकात गुड्स रिटर्न म्हणजे गुड्स काय केलं ब्रॉट म्हणजे परचेस केलं बरोबर. परचेस रिटर्नची एंट्री सांगा. ABA account debit to NABA account. नाही, आभाच्या पुस्तकात आभाला कसं डेबिट दिलं आपण? परचेस कुणी नाही, केलाय? नभा account आभाने debit केलाय to बरोबर ना. आभा आभाच्या पुस्तकात एंट्री करतोय आपण. आभाच्या पुस्तकात नभाला रिटर्न केलाय. नभा अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. purchase return account. परचेस रिटर्न अकाउंट. ही क्लिअर झाली एंट्री सर्वांना. ज्यांनी परचेस हो, केलता म्हणजे आबानी परचेस केलता परचेसरच्या पुस्तकातली एंट्री केली आपण. म्हणजे आता बघा या ठिकाणी नभा अकाउंटला डेबिट आहे. नभा अकाउंटला काय डेबिट आहे. कोणाच्या पुस्तकात? आभाच्या पुस्तकात. आपल्याला इन द बुक्स ऑफ आभाकडे जावं लागेल. आपण आलो इन द बुक्स ऑफ आभाकडं आणि त्या ठिकाणी बघा एंट्री मध्ये काय केलेलं आहे? नभा अकाउंटला डेबिट आहे. डेबिट साईडला लिहावं लागेल नभा अकाउंटच्या, ज्याला आपण क्रेडिट दिले त्याला. कोणाला क्रेडिट दिले एंट्री मध्ये? परचेस रिटर्नला. हो, Purchase return. परचेस रिटर्नला. म्हणून बघा या ठिकाणी एंट्री केलेली आहे टू परचेस रिटर्न अकाउंट 550 रुपये. कळलं सर्वांना? हो Clear? सर. हो ओके. सर. आता परत मी येतो. आता ही झालं आपण आभाच्या पुस्तकातली एंट्री केली बरोबर. आता नभाने काय केलं तर माल विकला होता बरोबर ना. आणि विकल्यामुळं तिच्या दृष्टिकोनातून माल परत आला म्हणजे तो काय? सेल्स रिटर्न. Sales return. सेल्स रिटर्न. व्हेरी गुड, सेल्स रिटर्न. आता मला सांगा, एकच मिनिट, थोडीशी जागा करून घेतो मी. आता मला सांगा या ठिकाणी सेल्सची एंट्री काय केली होती आपण? सेल्सची एंट्री मला एंट्री सांगा. सेल्स माल कुणाला विकला होता? बघा या ठिकाणी नभाने आबाला विकला होता म्हणून आपण काय केलं? आबा अकाउंट डेबिट टू सेल्स केलं बरोबर ना. हो सर. आता याच्या उलट म्हणजे सेल्स रिटर्नची एंट्री होईल. काय होईल याच्या उलट? सेल्स सेल्स रिटर्न डेबिट टू आभा अकाउंट. व्हेरी गुड. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू आभा अकाउंट. आभा अकाउंट. आभा अकाउंट. इथपर्यंत क्लिअर आहे. आपण कोणाच्या पुस्तकात एंट्री केली? नभाच्या पुस्तकात. इन द बुक्स ऑफ नभा. इथे पहा इन द बुक्स ऑफ नभा एंट्री काय सांगते? आभा अकाउंटच्या क्रेडिट साइडला ज्याला डेबिट आहे त्याचं नाव लिहा. आपण आलो आभा अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कशाला डेबिट आहे? सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. रिटर्न. म्हणून आपण म्हणलं बाय सेल्स रिटर्न 550. कळली एंट्री? हो सर. हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट लास्ट ट्रान्झॅक्शन आभा पेड ₹1500 टू नभा. आभाने पेड केलेले आहेत. आता मला आभाच्या पुस्तकात पैसे पेड केलेत. पेड केले म्हणजे पैसे गेलेत. कोणाला पेड केलेत? नभाला. नभा. एंट्री काय होईल? NABA account debit to ABA account. नभा अकाउंट डेबिट टू कॅश. कॅश गेली ना. To cash account. टू कॅश. व्हेरी गुड. आता आपल्याला ही एंट्री कशा कोणाच्या पुस्तकात केली आपण? आभाच्या. आपण आभा अकाउंट कडे जाऊया म्हणजे इन द बुक्स ऑफ आभाकडे जाऊ. आभाकडे एंट्री काय सांगते आपल्याला? नभा अकाउंट डेबिट टू कॅश. अकाउंट. बरोबर. account. नभा अकाउंटच्या डेबिट साइडला ज्याला क्रेडिट आहे त्या अकाउंटचं नाव लिहा. कोणाला क्रेडिट आहे? टू कॅश cash अकाउंट. म्हणून काय केले बघा या ठिकाणी टू कॅश अकाउंट 1500. क्लिअर? हो हो सर. सर. ओके. देन आफ्टर आता नेक्स्ट एकच मिनिट थोडीशी जागा करतो. हे इथं पुसतो. आता हेच ट्रान्झॅक्शन आहे. हेच ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ आभा केलं. नभाच्या पुस्तकात एंट्री बघूया. आभाने पैसे पेड केले. नभाला हे पैसे भेटले म्हटल्यावर हिचे असेट वाढन. कॅश हिच्याकडे येईल. एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट टू आभा अकाउंट. ABA व्हेरी account. गुड. कॅश अकाउंट डेबिट टू ज्याने दिले. कुणी दिले? आभाने दिले. आभा अकाउंट. आभा अकाउंट. व्हेरी गुड. आता या ठिकाणी बघा आपण नभाच्या पुस्तकात एंट्री केली इन द बुक्स ऑफ नभा. इथं या ठिकाणी आभा अकाउंटला क्रेडिट आहे म्हणजे आभा अकाउंटच्या क्रेडिट साइडला ज्याला डेबिट आहे त्याचं नाव लिहावं लागेल. कशाला डेबिट आहे? आभा अकाउंटच्या क्रेडिटला आलो मी.
बाय कॅश अकाउंट. व्हेरी गुड. बाय कॅश अकाउंट किती? 1500. 500. 1500 सगळे ट्रान्झॅक्शन संपलेले आहेत. आता हे जर अकाउंट क्लोज केलं कोणतं आभा अकाउंट, तर डेबिट साइड मोठी येते किती? 27,000. 22 plus 5,000 is equal to 27,000. डेबिट साइड इज बिग. तीच आपण कुठं लिहिणार? क्रेडिट साइडला 27,000. आणि सगळ्या ह्या छोट्या अमाऊंट जर वजा केल्या तर बॅलन्सिंग फिगर येते 2,950. 2,950. हा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स. या Debit अकाउंटचा balance. हा काय आहे? डेबिट बॅलन्स डेबिट आहे. बॅलन्स. का? कारण की डेबिट साइड मोठी म्हणून डेबिट बॅलन्स आहे. तीच क्रेडिट साइडला लिहिली. बॅलन्स जरी इंडिकेट क्रेडिट साइडला होत असला तरी सुद्धा हा काय आहे? डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स. हा इथं क्लोजिंगला आहे म्हणून त्याला नाव दिलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. महिन्याच्या शेवटच्या तारखेला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा क्लोजिंगचा नेक्स्ट मंथला काय होईल? ओपन. Buy balance brought down. बरोबर. नाही ओपनिंगचा होईल. बाय बॅलन्स नाही, तो डेबिटला जाईल. इकडे क्रेडिटचा आहे तो डेबिटला जाईल. 1 ऑक्टोबरला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,950. 50. ओके, क्लिअर झालं हे अकाउंट? हो सर. ओके, नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट अकाउंट कडे बघा. या ठिकाणी आता याच्या उलट असणार आहे. काय आहे पहा की क्रेडिट साइड मोठी आहे 27,000. ही क्रेडिट साइड मोठी म्हणून ती डेबिट साइडला लिहिली 27,000. आणि डेबिट साइडच्या सगळ्या छोट्या टोटल वजा केल्यानंतर बॅलन्सिंग फिगर किती भेटती? 2,950. ही डेबिटला इंडिकेट होती डेबिट साइडला. हा बॅलन्स या अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स. Credit balance. व्हेरी गुड. कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स आहे. हा इकडे क्लोजिंगला आहे कारण की अकाउंट क्लोज करताना आलेला आहे म्हणून याला म्हटलं आपण महिन्याच्या शेवटच्या तारखेला टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हा कॅरी फॉरवर्ड म्हणजे ट्रान्सफर होतो नेक्स्ट मंथला फर्स्ट डेला 1 ऑक्टोबर 2019 ला. हा इकडे डेबिटला हा क्रेडिटला ट्रान्सफर होईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,950. अकाउंट क्लोज. याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी आहे की सर हे मला समजलं नाही? नाही सर. ओके, चला आता पुढे जाऊया. एकच मिनिट. नंबर नेक्स्ट. आता या ठिकाणी रिअल अकाउंट बॅलन्सिंग कसं करायचं? रिअल अकाउंट म्हणजे कोणत्या? सगळ्या माझ्या अंदाजे ज्या असेट असतात ना ते काय असतात? माझ्या अंदाजे म्हणण्यापेक्षा काय असतात त्या? ऍसेट्स. असेटच असतात. पण त्या कोणत्या अकाउंट मध्ये येतात? रिअल अकाउंट मध्ये. आपण Real टाइप्स account. ऑफ अकाउंट बघितले ना, पर्सनल, नॉमिनल आणि रिअल. पर्सनल मध्ये कसले? नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, बरोबर ना? नॉमिनल मध्ये आपण 2 बघितले होते, एक्सपेन्सेस इन्कम म्हणजे एक्सपेन्सेस लॉस इन्कम गेन्स. आणि रिअल मध्ये असेट बघितले होते सगळे, टँजिबल इनटँजिबल असेट, बरोबर ना? आठवते का? चार्ट आठवायचा तो चार्ट. हो. तर त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्यांनी एक वाक्य सांगितले, अकाउंट्स विच आर रिलेटेड टू असेट. जे अकाउंट रिलेटेड टू असेट अँड प्रॉपर्टीज आर रिअल अकाउंट. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट एक्सेट्रा. रिअल अकाउंट ऑलवेज शो डेबिट बॅलन्स. म्हणजे असेटचा बॅलन्स काय असतो? मुळात डेबिट. डेबिट. त्यामुळे रिअल अकाउंट ऑलवेज शो काय म्हटले त्यांनी? डेबिट बॅलन्स. जर तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला वगैरे प्रश्न विचारला तर तो महत्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी MCQ म्हणून ठेवलेला आहे. पहा, एक इलिस्ट्रेशन आहे. पास नेसेसरी जनरल एंट्रीज फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन अँड शो द कॅश अकाउंट ओनली. काय आपल्याला ह्या अकाउंटच्या जनरल एंट्री करायच्यात आणि फक्त कॅश अकाउंट शो करा म्हटले त्यांनी. फक्त कॅश अकाउंट बनवा असं म्हटलेलं. बनवायला अतिशय सोपं आहे. फर्स्ट, कॅश बॅलन्स ₹10,000. आता मला सांगा, ज्या वेळेस मी काय इथे शब्द काय वापरला? रिअल अकाउंटचा बॅलन्स काय असतो? डेबिट. आणि हा कॅश बॅलन्स आहे ₹10,000. म्हणजे कॅश अकाउंटचा बॅलन्स काय असेल? हा डेबिट का क्रेडिट? Debit. डेबिट. म्हणजे जिथं आपण कॅश अकाउंट तयार केलेलं असेल, पहा आता ट्रान्झॅक्शन संपले तिथं. एकच मिनिट. कॅश अकाउंट या पेज वर आहे, या ठिकाणी दिसते.
या पेजवर जे कॅश अकाउंट आपण तयार केलेलं आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, फर्स्ट डेला मार्च 1 ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 लिहिणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 याची जर्नल एंट्री आपण करू शकत नाही. बरोबर. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पासून जनरल एंट्री सुरू होईल. ब्रॉड गुड्स ₹2,500. गुड्स काय, ब्रॉड म्हणजे काय, सेल्स परचेस. बोला. परचेस. परचेस. व्हेरी गुड. परचेस कॅश परचेस आहे या ठिकाणी 2,500. कोणाचंही नाव दिलेलं नाही याचा अर्थ कॅश परचेस आहे. एंट्री काय होती कॅश परचेसची? Purchase account debit to cash account. व्हेरी गुड. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश किती? 2,500. 2,500 क्रेडिट आहे. या ठिकाणी कॅश अकाउंट आपल्याला तयार करायचं इन द बुक्स ऑफ, फक्त कॅश अकाउंट मेंटेन करायचंय. कॅश अकाउंटला काय जनरल एंट्री मध्ये? Credit. क्रेडिट आहे. आता कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला ज्या अकाउंटला डेबिट आहे त्याचं नाव लिहावं लागेल. कोणाला डेबिट आहे? Purchase account. म्हणून मी आलोय कॅश अकाउंट कडे आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला 6 मे ला बाय परचेस 2,500. कळलं? हो sir. हो सर. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा. रिसिव्ड फ्रॉम सुधीर ₹3,000. सुधीर कडून 3,000 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. कॅश रिसिव्ड झालेली, कॅश आपल्याकडे आली. एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट टू Sudhir account. व्हेरी गुड. अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट. कॅश अकाउंटला काय एंट्री मध्ये? Debit. डेबिट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला ज्या अकाउंटला क्रेडिट दिले त्या अकाउंटचं नाव काय? सुधीर आहे. बरोबर ना? हो. हो sir. मग कॅशच्या डेबिटला जाणार आपण आणि त्या ठिकाणी लिहिणार 7 मार्चला टू सुधीर अकाउंट टू सुधीर. 3,000. क्लिअर? हो. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे येऊया. बघा त्यांनी असं सांगितलंय पेड टू माधुरी ₹2,000. माधुरीला पेड केले 2,000 रुपये. कॅश आली असेल का गेली असेल? गेली असून. गेली म्हणजे कॅश आपली ऍसेट कमी झाली. काय करतो? डेबिट क्रेडिट क्रेडिट. क्रेडिट. आणि ज्याला दिली त्याला काय करणार? डेबिट Debit. देणार. Debit. हा म्हणजे काय एंट्री होईल? माधुरी अकाउंट डेबिट टू कॅश. Cash account. कॅश अकाउंट. हा बघा आता या एंट्री मध्ये कॅश अकाउंटला क्रेडिट आहे म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊन ज्या अकाउंटला आपण जनरल एंट्री मध्ये डेबिट दिले त्याला त्या ठिकाणी त्याचं नाव लिहावं लागेल. कोणाला डेबिट दिलंय? Madhuri. म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आलो आणि त्या ठिकाणी म्हणलं बाय माधुरी अकाउंट 2,000. क्लिअर? हो sir. ओव्हर sir. अँड आउट. ओके. देन आफ्टर नेक्स्ट नंबर नेक्स्ट कॅश सेल्स ₹7,000. 7,000 रुपये कॅश सेल्स आहे. एंट्री काय होईल? कॅश आपल्याकडे येईल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स आणि तीच एंट्री या ठिकाणी केलेली त्यांनी. एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. बघा काय कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. बरोबर. आता To एंट्री sales. मध्ये हो. कॅश अकाउंटला डेबिट आहे म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊन ज्या अकाउंटला क्रेडिट आहे त्याचं नाव लिहावं लागेल. मी आलो कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला. कोणाला क्रेडिट आहे? Sales account. सेल्स अकाउंट. म्हणून टू सेल्स लिहिलेले 7,000 रुपये. टू सेल्स लिहिले 7,000 रुपये. कळतंय सर्वांना? हो सर. नंबर लास्ट हो, sir. ट्रान्झॅक्शन पेड रेंट ₹3,500. रेंट पेड केलेले 3,500 रुपये आणि एंट्री काय होईल याची? पेड केले म्हणल्यावर कॅश गेलेली आहे. Rent account debit to cash रेंट account. अकाउंट डेबिट टू अकाउंट. टू कॅश. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. कॅशला या ठिकाणी क्रेडिट आहे म्हणजे कॅशच्या क्रेडिट साइडला जावं लागेल आणि ज्या अकाउंटला डेबिट दिले त्याचं नाव लिहावं लागेल. मी आलो कॅशच्या क्रेडिटला. कोणाला डेबिट दिलं आपण? Rent account ला. रेंट अकाउंट. म्हणून बाय रेंट लिहिलं 3,500. क्लिअर? हो. ओके. ओके. आता क्लोज करत असताना पहा या ठिकाणी काय आहे? डेबिट साइड इज बिग. 10 आणि 3 13 आणि 7 20,000 टोटल केली. तीच क्रेडिटला लिहिली 20,000 आणि या 20,000 हे 2 आणि 2 4 आणि 500 वरचे 3
5 आणि 1 8 8,000 वजा झाले ते 12,000 रुपये राहतात. ती बॅलन्सिंग फिगर आहे. आता मला सांगा या कॅश अकाउंटचा ही क्रेडिट साइडला बॅलन्सिंग फिगर आलेली डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? डेबिट. डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स आहे. आणि हा क्लोजिंगला आलाय म्हणून याला काय म्हटलं आपण बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हा कॅरी फॉरवर्ड होणार नेक्स्ट मंथच्या फर्स्ट डेला ऑन 1 एप्रिल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000. क्लिअर सर्वांना? हो सर. आणि या ठिकाणी एक नोट दिलेली कॅश अकाउंट ऑलवेज शो डेबिट बॅलन्स. कॅश अकाउंटचा नेहमी डेबिट बॅलन्स तुम्हाला दिसत असणार म्हणजे कॅश अकाउंटची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती नेहमी क्रेडिट साइडला दिसत असणार. आज आपण या ठिकाणी थांबू. मी तुम्हाला एक म्हटलं होतं की तुम्हाला